वाचा। वणी सापुतारा महामार्गावर झालेल्या 2 दुचाकींच्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झालेत। अंबानेर फाट्याजवळ हा अपघात घडला। माधुरी मनोज देशमुख, वय वर्ष 25, राहणार वडपाडा, तालुका सुरगाणा असं मृत महिलेचं नाव आहे। मनोज देशमुख हे त्यांची पत्नी माधुरी यांच्यासह पिंपरखेड येथील आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटून वणीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून परत येत होते। अंबानेर फाट्याजवळ आले असता पाठीमागून वेगाने आलेल्या दुसऱ्या दुचाकीनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवर मागे बसलेल्या माधुरी देशमुख रस्त्यावर फेकल्या गेल्या। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात त्यांचे पती मनोज देशमुख किरकोळ जखमी झालेत। धडक देणाऱ्या दुचाकीवरील चालक नारायण काशीनाथ रखते, वय वर्ष 40, राहणार नाशिक, हे देखील गंभीर जखमी झालेत। त्या पांडाणे येथील एका आश्रम शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असल्याचं समजतंय। अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये।